नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 18 जुलै 2026. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनी धरणातून कोणत्या योजनेतून किती पाण्याचा विसर्ग चालू आहे, त्याचबरोबर दौंडच्या विसर्गामध्ये किती घट झालेली आहे आणि उजनी धरणाची सध्याची कंडिशन काय, पावसाचं प्रमाण कसं आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी उजनी धरणाची एकूण पाणी पातळीमध्ये कालपासून काय फारसा फरक पडला नाही, कारण येणारा विसर्ग हा खूप कमी झालेला आहे. 92.7 TMCचा आहे आणि उपयुक्त साठा हा 28.94 TMC आणि टक्केवारी ही 54.3% एवढ्यावर उजनी धरण थांबलेलं आहे. आता सध्याला उजनी धरणात येणारा विसर्ग बघितला तर दौंडमधून येणारा विसर्ग हा 3625 क्युसेकचा आहे. परंतु उजनी धरणातून सध्याला भीमा नदीतून विसर्ग सोडण्यास सुरुवात केलेली आहे. सकाळी 7 वाजल्यापासून जोपर्यंत विसर्ग चालू होत नव्हता तोपर्यंत आपण हा व्हिडिओ करणार नव्हतो, परंतु सकाळी 7 वाजल्यापासून पॉवर हाऊस वीज निर्मितीमार्फत 1600 क्युसेकचा विसर्ग सोडण्यास सुरुवात केलेली आहे. म्हणजे त्यामध्ये आणखी दुपारपर्यंत वाढ होऊ शकते आणि संध्याकाळपर्यंत जवळपास 5 ते 6000 क्युसेकचा विसर्ग चालू राहील. आणि कालव्यामधून सध्याला 750 क्युसेकचा विसर्ग चालू आहे. बोगद्यामधून 900 क्युसेकचा विसर्ग चालू आहे आणि सिनामाडा उपसा सिंचनमधून 210 क्युसेकचा विसर्ग चालू आहे. तर हा विसर्ग बघितला आणि येणारं पाणी बघितलं तर दोन्हीची बेरीज एक होते, कारण येणारं पाणी हे 3625 क्युसेक आहे आणि जाणारं पाणी सध्या तरी 3460 क्युसेक आहे, परंतु त्यामध्ये आणखी संध्याकाळपर्यंत वाढ होऊ शकते. म्हणजेच उजनी धरण 54% गेलेलं आहे, ते थोडं खाली होऊ शकतं. परंतु दुसरा महत्त्वाचा मुद्दा, ज्यांच्या त्यागावर, ज्यांच्या जमिनीवर, ज्यांच्या घरावर, गावावर उजनी धरण उभा राहिलं, त्या उजनी धरणग्रस्तासाठी जो लाईटचा पुरवठा आहे तो 5 तास केवळ आहे, तो 8 तास करावा अशी धरणग्रस्ताची मागणी आहे. खरं तर उजनी धरणग्रस्तावर अन्याय होता कामा नये. आता प्रत्येक योजनेतून पाणी सोडलं मग धरणग्रस्तावर अन्याय का? तर आता येणाऱ्या 26 तारखेपासून 26 तारखेपर्यंत जर वीज पुरवठा पूर्ववत झाला नाही तर 26 तारखेला करमाळा येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा धरणग्रस्त आंदोलन समितीने दिलेला आहे. तरी शासनाने याची दखल घेणे गरजेचं आहे, कारण ज्यांच्या जीवावर, ज्यांच्या शेतावर, घरावर, गावावर उजनी धरण उभं राहिलं आणि त्याचा फायदा संपूर्ण जिल्ह्याला झाला आणि त्याच उजनी धरणग्रस्तासाठी वीज पुरवठा मात्र कपात केला जातो, ही अन्यायाची बाब आहे. तरी वीज पुरवठा पूर्ववत करावा आणि त्यांना आंदोलन करण्याची किंवा उपोषण करण्याची वेळ येऊ नये अशी प्रशासनाला विनंती आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.